17 ऑक्टोबरला बीडमधील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर भुजबळांनी मोठी सभा घेतली। इथे त्यांनी थेट मनोज जरांगेंवर आरोप केला। मुंबईतल्या आंदोलनात मराठे नव्हते तर ते वाळू तस्कर, दारूवाले आणि बाहेरचे लोक आणले होते। या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर एक प्रश्न यावेळेस तयार होतो, खरंच हा ओबीसींसाठी लढा होता की भुजबळांचं नाव आणि नेतृत्व उभं करण्याचं काम होतं? भुजबळ म्हणतात हा लढा ओबीसींसाठी आहे, पण मग हा लढा जर ओबीसींसाठी असेल तर लोक विचारत आहे, जर या सर्व समावेशक लढ्यांमध्ये ओबीसी मोर्चा होता तर ओबीसीचे प्रमुख नेते बबनराव तायवडे, पंकजा मुंडे, विजय वडेट्टीवार का नव्हते? म्हणजेच हा आंदोलनाचा लढा आहे की स्वतःचं नेतृत्व उभं करण्याचा प्रयत्न? हा मोठा संशय निर्माण झाला आहे। मग विजय वडेट्टीवारांची भूमिका दुहेरी का आहे? त्यांचं कारण म्हणजे वडेट्टीवार ओबीसींच्या सभेमध्ये म्हणतात की आम्ही तुमच्या बाजूला आहे, तर दुसरीकडे मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण द्यावं असेही बोलतात। भुजबळांनी त्यांचा व्हिडिओ थेट सभेमध्ये दाखवत तुम्ही ओबीसींसोबत आहात की मराठा आरक्षणासोबत असा प्रश्न विचारला होता। छगन भुजबळ तर यांनी हद्दच पार केली होती। भुजबळ म्हणाले मराठे आंदोलन करते नव्हते तर ते दारूवाले, वाळू तस्कर होते। यामुळे मराठा समाजात मोठा रोष वाढलेला होता। तर जरांगे पाटील यांनी देखील प्रत्युत्तर दिलं, मराठे घाबरणार नाहीत, दहशत दाखवायची असेल तर आम्ही सुद्धा तयार आहोत। हे सगळं प्रकरण पाहिल्यानंतर एक प्रश्न यावेळेस तयार होत आहे, हे केवळ आरक्षणाचं आंदोलन राहिलं नाही तर नेतृत्वाचं, अस्तित्वाचं आणि समाजातील वर्चस्वाचं राजकीय रणांगण बनलेलं आहे। ओबीसी आणि मराठा संघर्ष आता वाढताना दिसत आहे की आता हे सगळे पक्ष या प्रश्नावर आपापलं गणित बसवणार? तुम्हाला काय वाटतंय? भुजबळ जे बोलले ते ओबीसींसाठी धाडस होतं की मराठा समाजावर अन्याय? ही दिशा महाराष्ट्राला आता कुठे घेऊन जाईल, एकतेकडे की संघर्षाकडे? तुम्हाला काय वाटतंय? कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया द्या आणि अशाच राजकीय विश्लेषणांसाठी आणि थेट प्रश्नांसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। जय महाराष्ट्र, धन्यवाद।